25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। एक सविस्तर बातमी पाहूयात। बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळते। शेअर बाजाराच्या निर्देशांकात 500 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळते। सोनं आणि चांदीच्या दरातही घसरण झाली आहे। सोनं 9,000 तर चांदीच्या दरात 17,000 घसरण झाल्याचं पाहायला मिळते। बजेट सादर होण्यापूर्वीच आपण ही पडझड झाल्याचं पाहायला मिळतोय। शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे। शेअर बाजाराच्या निर्देशांकात 500 अंकांची घसरण झाली आहे, तर दुसरीकडे सोनं आणि चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। सोनं हे 9,000 तर चांदीच्या दरात 17,000 घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सोनाने उच्चांकी दर गाठले होते, पण आता सोनं 9,000 कमी झाल्याचं पाहायला मिळतंय, तर चांदीच्या दरात 17,000 घसरण झाली आहे। आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ही घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता अर्थसंकल्प सादर झाल्यात सोनं आणि चांदीचे दर घसरतात की वाढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील, पण त्यापूर्वी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याची पाहायला मिळते। शेअर बाजाराच्या निर्देशांकात 500 अंकांची घसरण झाली आहे, तर दुसरीकडे सोनं आणि चांदीच्या दरातही घसरण झाली आहे। सोनं 9,000 कमी झालंय, तर चांदीच्या दरात 17,000 घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत होती। सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं, चांदी खरेदी करणं एक स्वप्नवतच वाटत होतं, पण आता कुठेतरी आपण पाहतोय की सोन्याच्या दरात 9,000ची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 17,000ची घसरण झाली आहे आणि दुसरीकडे शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळते। आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या किमती घसरतायत की पुन्हा वाढतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि त्यापूर्वी आपण ही बातमी पाहतोय।